कराड येथील गणेश मंदिरातील मूर्ती व दानपेटीतील रोख रक्कम चोरणाऱ्या 3 चोरट्यांना कराड पोलिसांनी अवघ्या 6 तासाच्या आत केले जेरबंद। मुद्देमाल केला हस्तगत। कराड गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। कराड येथील गणेश मंदिरातील मूर्तीसह दानपेटीतील रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। याबाबत कराड गुन्हा अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत 6 तासाच्या आत 3 चोरट्यांना जेरबंद केले व त्यांच्याकडून 11,000 रुपयांची गणेश मूर्ती व 3,000 रुपये रोख असा 14,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। कराड गुन्हा अन्वेषण शाखेच्या या कारवाईबद्दल वरिष्ठांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये CR नंबर 132 अन्वये गुन्हा रजिस्टर झालेला आहे। त्याच्यामध्ये गणेश मंदिरातली मूर्तीसह दानपेटी रोख रक्कम चोरीला गेल्या संबंधाने तिथले व्यवस्थापकाने आपल्याला एक फिर्याद दिली होती आणि त्याचा तपास DBचे कर्मचारी भापकर साहेब आणि इतर टीम त्यांनी जवळजवळ 6 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणला। जवळजवळ एक 11,000ची मूर्ती, गणेश मूर्ती चांदीची आणि 3,000 रुपये कॅश असे 14,000 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ह्या गुन्ह्याची जे काही मार्गदर्शन आहे हे माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम, त्याचप्रमाणे SDPO साहेब, कराड विभाग श्री अमोल ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DBच्या कर्मचाऱ्यांनी 14,000चा जो माल आहे, जो म्हणजे कॅश विथ गणेशाची मूर्ती ही 6 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जी मुलं आहेत ही विधी संघर्षित बालक आहेत। हे 3 मुलं आहेत, त्यातला अनेक मेजर आहे, तो फरार आहे, त्याचा पण तपास आम्ही करतो। त्यातून इतर तालुका हद्दीमध्ये जे काही गुन्हे घडलेले आहेत ते पण आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत। नागरिकांना आणि विनंती आहे की जी मंदिरे आहेत तिथे मंदिराचे व्यवस्थापक आहेत त्यांना CCTV फुटेजेस हे लावण्यासंबंधाने आम्ही अगोदरच त्यांना आमच्या मीटिंग्स घेऊन त्यांना आम्ही अलर्ट केलेला आहे। तर त्यामुळे हा गुन्हा उघडकीस येतो आहे। तर CCTV किती महत्त्वाचा आहे हे नागरिकांनी त्याचं महत्त्व समजून घ्यावं आणि प्रत्येकाने आपल्या घराच्या सिक्युरिटीसाठी CCTV कॅमेरे लावावेत आणि तो जो व्ह्यू आहे हा रस्त्याचा व्ह्यू असावा, अशा प्रकारचं आव्हानसुद्धा आम्ही सर्व नागरिकांना करीत आहोत। थँक्यू। जय हिंद।